स्वामी समर्थ। आजचा विषय अत्यंत खास आहे। आपल्या भारतात जवळपास प्रत्येक घरात तुळशीचे स्थान असते। काही लोक तुळशीला एक फक्त औषधी वनस्पती मानतात, तर काही लोक तिच्याकडे श्रद्धेने पाहतात। पण तुम्ही कधी विचार केला आहे का, काही घरांमध्ये तुळस नेहमी हिरवीगार असते, घरात शांतता असते, लोकांमध्ये प्रेम असते आणि वातावरण प्रसन्न वाटते, तर काही घरांमध्ये सतत तणाव, वाद आणि अस्वस्थता जाणवते। असं का होत असेल? मैत्रिणींनो, आज आपण अशा 5 संकेताबद्दल जाणून घेणार आहोत, जे अनेक लोक शुभ मानतात। हे कोणतेही भविष्य सांगणारे संकेत नाहीत, पण अनेकांच्या अनुभवामध्ये वारंवार दिसून आलेल्या गोष्टी आहेत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुळशीचे महत्त्व। भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला माता मानले जाते। पूर्वीच्या काळात प्रत्येक घराच्या अंगणात तुळस असायची। सकाळी उठल्यावर घरातील स्त्रिया तुळशीला पाणी घालत असत, दिवा लावत असत, प्रदक्षिणा घालत असत। यामागे केवळ धार्मिक भावना नव्हती, तर एक सुंदर जीवनशैली होती। दररोज 1 मिनिट शांतपणे निसर्गाजवळ घालवणे, स्वतःशी संवाद साधणे आणि मन शांत ठेवणे, त्यामुळे जीवन अधिक संतुलित होत असे। संकेत क्रमांक 1, तुळशीजवळ गेल्यावर मनाला शांत वाटते। मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत राहणे खूप कठीण आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चिंता आहेत। नोकरी चिंता, पैशाची चिंता, मुलांची चिंता, आरोग्याची चिंता, आणि अशा वेळी मन सतत अस्वस्थ राहतं। पण काही लोक सांगतात, जेव्हा ते सकाळी तुळशीसमोर उभे राहतात, 2 मिनिटं शांत बसतात, तेव्हा त्यांना मन हलकं वाटतं। का? कारण त्यांना काही मिनिटे ते मोबाईल पासून दूर असतात, नकारात्मक विचारांपासून दूर असतात आणि स्वतःशी जोडले असतात। मन शांत झालं की निर्णय चांगले होतात, राग कमी होतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। एक छोटी कथा। एका गावात सुमन नावाची महिला राहत होती। घरात सतत आर्थिक अडचणी होत्या, पती दिवसभर चिंतेत असायची। एके दिवस तिच्या आजीने तिला सांगितले, रोज सकाळी तुळशीसमोर 5 मिनिटं बस। सुमनने तसेच केले। काही दिवसांची समस्या संपली नाही, तर तिची मानसिक ताकद वाढली, ती शांत झाली आणि शांत मनाने तिने योग्य निर्णय घ्यायला सुरुवात केली। काही महिन्यातच तिचे जीवन सुधारू लागले। संकेत क्रमांक 2, तुळस निरोगी आणि हिरवीगार असणे। मैत्रिणींनो, तुळस निरोगी असणे म्हणजे घरातील लोकांची काळजी घेण्याची वृत्ती दर्शविते। कारण झाड स्वतःहून वाढत नाही, त्याला पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते, सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे। ज्या घरात झाडाची काळजी घेत जाते, तिथे स्वच्छ शिस्तीची जास्त आढळते, आणि जिथे शिस्त असते तिथे अनेक समस्या आपोआप कमी होतात। लक्षात ठेवा, तुळस वाळली म्हणजे काही अशुभ घडणार असं नाही। वातावरण, माती, पाणी यामुळे झाडांची अवस्था बदलू शकते। म्हणून अंधश्रद्धा नको, काळजी घ्या आणि सकारात्मक राहा। दुसरी कथा। एक वृद्ध दाम्पत्य घरी सुंदर तुळस होती, ते रोज तिची काळजी घेत असत। एकदा कोणीतरी विचारलं, तुम्ही इतकी काळजी का घेता? ते हसून म्हणाले, तुळशीची काळजी घेताना आम्ही संयम शिकतो, ती गोष्ट खूप मोठी शिकवून देते। संकेत क्रमांक 3, तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर प्रसन्न वाटणे। संध्याकाळच्या वेळ, दिवसाचा थकवा, कामाचा ताण, जबाबदाऱ्या या सगळ्यांमुळे मन थकलेलं असतं। अशा वेळी काही मिनिटे शांतपणे दिव्याजवळ बसल्यास मनाला विश्रांती मिळू शकते। दिव्याची ज्योत पाहताना अनेक लोक प्रार्थना करतात, काही लोक नामस्मरण करतात, काही लोक शांत बसतात, तर काही मिनिटांमध्ये लोकांनी मनातील गोंधळ कमी होऊ शकतो।
एक अनुभव. एक शिक्षकांनी सांगितले की दिवसभर शाळेत व्यस्त असतो, घरी आल्यावर ताण जाणवतो, पण संध्याकाळी तुळशीसमोर 5 मिनिटे बसल्यावर मन शांत होतो. मैत्रिणींनो, कधी कधी उपाय मोठा नसतो, फक्त थोडा वेळ स्वतःसाठी देण्याची गरज असते. संकेत क्रमांक 4. कुटुंबातील सदस्य एकत्र वेळ घालवू नये लागले. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. एकाच घरात राहूनही लोक एकमेकांशी कमी बोलतात, पण काही घरांमध्ये तुळशीसमोर संध्याकाळी प्रार्थना हा एकत्र येण्याची क्षण असतो. त्या काही मिनिटात सर्वजण भेटतात, संवाद होतात, दिवसभराच्या गोष्टी शेअर केल्या जातात आणि नात्यांमध्ये जवळीक वाढते. घर आनंदी राहण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो, प्रेम, संवाद आणि एकमेकांसाठी वेळ हे तितकेच महत्वाचं असतं. तिसरी कथा. एक कुटुंबात सतत भांडणं व्हायची. वडील कामात व्यस्त, मुलगा मोबाईल मध्ये, आई घरकाम, सर्वजण एकाच घरात पण एकमेकांपासून दूर. एक दिवस त्यांनी ठरवलं, दररोज संध्याकाळी 10 मिनिटे सर्वजण एकत्र बसायचे, प्रार्थना करायची, संवाद साधायचा. काही महिन्यात घरातील वातावरण बदललं, भांडणं कमी झाली आणि घरात हसू वाढलं. संकेत क्रमांक 5. सकारात्मक विचार वाढू लागले. मैत्रिणींनो, जीवनात प्रत्येकाला अडचणी येतात, पण काही लोक अडचणीमध्ये आशा शोधतात आणि काही लोक आशेतील अडचणी शोधतात. फरक विचारांचा असतो. रोज काही मिनिटे प्रार्थना, नामस्मरण किंवा शांत बसणे यामुळे मन सकारात्मक होऊ शकतं. सकारात्मक विचार म्हणजे समस्या नाही तर याचा अर्थ नाही असा, या तर अडचणी असूनही पुढे जाण्याची तयारी. श्रद्धा आणि विवेक हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. तुळशीजवळ काही चांगले अनुभव आले तर त्याबद्दल कृतज्ञता राहा, पण प्रत्येक गोष्टीचा अर्थ चमत्कार असे काढू नका. जीवनात यश मिळवण्यासाठी कष्ट, शिस्त, संयम आणि चांगले विचार या सर्वांची आवश्यकता असतात. अंतिम संदेश. मात्र तुळशीजवळ दिसणारी ही 5 चिन्हे ही श्रद्धा, अनुभव आणि सकारात्मक जीवनशैलीशी जोडले आहेत. घरात प्रेम असेल, आधार असेल, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असेल तर घरातील वातावरण अगदी आनंदात होऊ शकतं. रोज काही मिनिटे स्वतःसाठी काढा, तुळशीजवळ उभे राहा, प्रार्थना करा, कृतज्ञता राहा आणि जीवनातील चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या. कदाचित तुमचा सुखाचा मार्ग इथूनच सुरू होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि आज्ञावर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ, जय जय स्वामी समर्थ.